अहिल्यानगर येथील लोकसत्ता संघर्ष गेल्या 12 वर्षांपासून सामाजिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोकसत्ता संघर्ष पुरस्कार देत आहे. यंदाही 2025चा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लोकसत्ता संघर्ष महाराष्ट्रातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या समाजातील आयकॉन शोधून त्यांचा पुरस्कार सोहळा आयोजित करतो. महाराष्ट्रभर आणि स्थानिक गुणवंतांचा गौरव करून समाजातील नव्या पिढीला योग्य दिशा मिळावी या उद्देशानं हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही रविवारी माऊली संकुलात 2025चा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सहकारी फेडरेशनचे संदीप माळी, महाराष्ट्र मल्टीस्टेट असोसिएशनचे मार्गदर्शक तसेच आधार मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील सौंदरमल, दैनिक नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे, दैनिक मराठवाडा केसरीचे संपादक अशोक झोटिंग, संदीप साळवे, हरिभक्तपरायण मेटे महाराज, सई समृद्धी फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता प्रकाश, लोकसत्ता संघर्षच्या व्यवस्थापिका कल्पना दैतुले, आरोग्यधारा तसेच अहिल्यानगर PRO असोसिएशनचे गौतम आढाव, विजय कांबळे, रितेश पासकंटी, शकीलभाई शेख आणि लोकसत्ता संघर्षचे मुख्य संपादक ॲडव्होकेट प्रकाश साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना लोकसत्ता संघर्षचे मुख्य संपादक ॲडव्होकेट प्रकाश साळवे यांनी पुरस्काराबद्दल माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. तसेच लोकसत्ता संघर्षच्या कार्याचं कौतुक केलं. या कार्यक्रमात उद्योजक रामदास उबाळे, संचालक श्री ट्रॅव्हल्स यांना उद्योगरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. यावेळी रवींद्र अनारसे, नागेश नरसाळे, अनिता चव्हाण, देवयानी हंस, अजय बैंद, बँक पतसंस्था विभागात दिनेश कुलकर्णी, अजय चव्हाण, विजय पेडणेकर, शरद मल्टीस्टेट, जनसेवा अर्बन पतसंस्था, पळूस जनसेवा महिला अर्बन यांना समाजभूषण विभागात अणगाव वेखंडे, महिबूब सय्यद, प्रशांत शेळके, मनोज दुलम, डॉक्टर अरविंद सागभोर, शहाबाज सय्यद, संकेतदादा भिंगारदिवे, मुन्नाताई चावरे, तालेगवार गोहेर, मुकुंद निगोजकर, नाथाभाऊ अल्हाट, हरिभक्तपरायण गणेश महाराज, श्रीनिवास बोज्जा, नसीम शेख, शकील गवाणकर, शिक्षक रत्न सुनील पाठक, किरत बांडे, मोमीन हुसेन, बादशहा, सुवर्णा कचरे, बेबी आयशा शेख, अशोक जगदाळे, प्रियंका खुळे, धनश्री गुंफेकर, एव्हरेस्ट ॲबॅकस अकॅडमी, कृषीरत्न अरुण उबाळे, सरपंचरत्न विलास निकत, दत्ता गवई, इरफान पिरजादे, कलारत्न निलेश गावडे, हरिभक्तपरायण दुर्गादास काटे महाराज, आरोग्यरत्न डॉक्टर अनिल ससाणे, महेमुनिसा झरेकरी, पत्रकरत्न मोतीराम शिंदे, शमाली पठाण, संजय नवले आदींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. आमच्या टीमच्या माध्यमातून आणि माझ्या स्वतःच्या वैयक्तिक माध्यमातून सर्वांचं स्वागत करतो. मुळात लोकसत्ता संघर्ष, लोकसत्ता आणि संघर्ष असं आमचं नाव आहे, म्हणजे आमच्या वृत्तपत्राचं नाव आहे. लोकांचा आणि वरती ब्रीद वाक्य आहे आमचं की लोकांच्या सत्तेसाठी संघर्ष करणारं आमचं हे काम आहे. आणि लोकांच्या सत्तेसाठी निश्चितच आम्ही संघर्ष करत असतो. आता याच्यामध्ये लोकांची सत्ता म्हणजे काय, तर लोकांच्या बऱ्याचशा सत्ता असतात आणि त्या सत्तेसाठी संघर्षरत राहणे. मग त्यामध्ये तुमचं आरोग्य, शिक्षण, क्रीडा, राजकारण हा काय फक्त संघर्षाचा किंवा सत्तेचा मार्ग नसतो, तर त्याचबरोबर सर्व क्षेत्राशी निगडीत आपण सत्ताधारी होऊ शकतो. म्हणजे कुणी ज्ञानाचा सत्ताधारी असतो, कुणी एखाद्या व्यवसायाचा सत्ताधारी असतो, कुणी एखाद्या छान अशा लेखनाचा सत्ताधारी असतो, कारण ती लेखणी त्याच्या हातात असते, त्याचे विचार त्याच्या हातात असतात. कुणी प्रबोधन करतात, कुणी वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतं. आणि या सर्व लोकांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो. बरेचसे असे हिरे आहेत की त्या लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडं असतं आणि त्या लोकांचा सत्कार करणं, त्यांचा सन्मान करणं हे आम्ही गेल्या 12 वर्षापासून काम करतो. आता अशा लोकांचा सन्मान का, तर असे बरेचसे लोक आहेत, इथं तुमच्यापैकीच बरेचसे लोक आहेत की यांनी कधीच कोणत्याच वृत्तपत्राला स्वतःची मुलाखत दिलेली नाही, कोणत्याच TV चॅनलला कशाला कुठं त्यांनी काही स्वतःच्या बातम्या वगैरे छापून आणलेल्या नाहीत. का नाही आणल्या, तर ते निस्पृह पद्धतीने त्यांचं काम करत आलेले आहेत आजपर्यंत. आणि अशा व्यक्तिमत्वांना कुठंतरी
त्यांच्या कामाच्या स्वरूपामध्ये लक्षात राहावं यासाठी आम्ही हा प्रपंच आतापर्यंत गेल्या 12 वर्षापासून अविरतपणे करत आलेलो आहोत. आता मुळात हा इथं तुम्हाला काही याच्यावरती 2024 दिसत असेल. हा कार्यक्रम 2024 लाच होणार होता. 8 महिने आम्ही लेट आहोत. त्याबद्दल मी सर्वांना या अगोदर माफी मागितलेली आहे आणि इथून विचार मंचावरून मी सर्व जे एक आमचे 8 ते 9 लोक आहेत जे 2024 चे आहेत त्या सर्वांना माफी मागतो, कारण थोडासा आमचा 8 महिने हा कार्यक्रम लेट झालेला आहे. एक असते चांगली गोष्ट आणि एक असते वाईट गोष्ट. एक असते चांगली गोष्ट, एक असते वाईट गोष्ट. तर आपण जीवनामध्ये विचार करत असताना समजा 4 माणसं बसलेली आहेत. 4 माणसं बसलेली असताना आपण चांगल्या माणसाचा विचार करतो का वाईट माणसाचा विचार करतो? एखाद्या माणसावर आपल्याला चर्चा करायची, XYZ माणसं आहेत आणि तिसऱ्या माणसाविषयी आपण बोलतो, काय विचार करतो? एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी परवा दिवशी एका पेशंटकडे भेटायला गेलो होतो. आमचे पाहुणेच होते. दवाखान्यातून डॉक्टरने सांगितलं की यांना आता घेऊन जा, हे काय आता राहिलेले म्हणजे आता नीट राहिलेले नाहीत, यांना आता व्हेंटिलेटर म्हणजे ऑक्सिजन देणे, ऑक्सिजन शिवाय हे राहू शकत नाहीत. मग त्यांनी एक ऑक्सिजन आणला, एक ते चालू होतं सगळं. आता आमच्या घरचे मला शेवटच्या टप्प्यात पाहुणेत आपले भेटून आलं पाहिजे आणि म्हणून आम्ही गेलो. तिथंच बाहेर पोस्टमध्ये गेल्यानंतरही पाहुणे म्हणले, महाराज परिस्थिती खूप भयान आहे. म्हणलं काय परिस्थिती? अशी म्हणले नाकात त्या नळ्या वगैरे आहेत, श्वास घ्यायला खूप त्रास होतो, शरीर असं धडधड करतंय आणि एकंदरीत परिस्थिती अशी भयान आहे. मी तिथं पाहिले माणसं सगळे असे चेहरे पाडून बसले होते. मी म्हटलं माणसं का आता ह्या माणसाची जाण्याची वाट बघतात का काय? आणि मग मी आतमध्ये गेलो. मी थोडा सकारात्मक माणूस आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याला काय झालं कसं झालं सगळे चर्चा करता करता ते ऑक्सिजनचे ते हातात बोटात लावले होते, त्यांनी ऑक्सिजन दाखवला. अहो म्हणलं ऑक्सिजन तर ओके, तुमची ऑक्सिजन लेवल तुम्हाला कोणी सांगितलं ऑक्सिजन लेवल कमी झाली? ऑक्सिजन लेवल एकदम चांगली आहे, तुम्ही उद्या सकाळी जेवण करणार. मी सकाळी म्हणलं तुम्ही जेवण करणार उठणार? ते मला बोलता बोलता मला 2 दिवसापासून पडून आहे. म्हणलं तुम्ही उद्या सकाळी उठणार? म्हणलं ऑक्सिजन चांगला आहे, शरीर चांगलं आहे, तंदुरुस्त आहात, काही झालं नाही तुम्हाला. आणि काय बोलता? सकाळी 10 वाजता मला फोन आला त्यांच्या मुलाचा, महाराज सकाळी आंघोळ केली म्हणजे आमच्या वडिलांनी. समस्या आहेत त्या टीमसाठी किंवा प्रोग्राम करण्यासाठी तेवढंच फक्त माझ्याकडे असतं का अशी अशी अडचण आहे, अशी समस्या आहे, ती कशी सोडवली जाईल त्या प्रकारचे काम माझ्याकडे असतं. स्टेज मागून जे काही काम करायचं आहे ते सगळं काम माझ्याकडे असतं. म्हणजे ह्या टीमला कसे पैसे मिळतील, जाहिरात कुठून मिळेल, कारण हा जो खर्च आहे हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. हॉलचा खर्च आहे, सन्मानार्थी असतात, त्यांचं जेवण असतं, किंवा काही लोकांना आमंत्रित करताना त्यांना भत्ते दिले जातात. या सगळ्याचं नियोजन एक मागची टीम करत असते. स्टेजवर जे लोक बसतात किंवा समोर असतात या सगळ्यांच्या सुविधा किंवा सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे सुविधा कशी मिळेल एक काम करायला अजून एक टीम असते पडद्यामागची. म्हणजे तुमच्यापर्यंत जे काही पोहोचतंय ते इथपर्यंत येण्यासाठी तर एक प्रत्येक गोष्टीला एक माणूस किंवा एक कमिटी असते. त्या कमिटीचं नियंत्रण काम माझ्याकडे असतं. संघर्ष यांच्या माध्यमातून तब्बल 12 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की मी 3 वेळा या व्यासपीठावर आलेलो आहे आणि जेव्हा 2012 साली मी माझी संस्था स्थापन केली तर मला वाटतं की दुसऱ्या वर्षी मला या लोकसत्ता पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस अतिशय छोटंसं रोपटं होतं. आज तुमच्या मनामध्ये जी अवस्था आहे तीच अवस्था आमच्या मनामध्ये तेव्हा होती. पण मी 2 किस्से सांगणार आहे या ठिकाणी, तेवढेच अतिशय तुमच्यासाठी ते महत्वाचे असतील. तर जेव्हा मला पुरस्कार दिला त्यावेळेस खरोखर मला असं वाटत होतं की आमच्याकडे काहीच नाही आहे, आम्ही तर केवळ रोपटं लावलंय आणि आम्हाला एवढा मोठा पुरस्कार मिळालाय. तर खूप आनंद होता, खूप आनंद होता. मित्रहो, तो पुरस्काराची माळ जेव्हा गळ्यामध्ये पडली आणि तो पुरस्कार घेऊन जेव्हा आम्ही आमच्या कार्यक्षेत्रामध्ये गेलो त्यावेळेस तो पुरस्कार इथं छोटा वाटत होता, परंतु जसं जसं खाली जात होतो तसं तसा असा मोठा 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 होत गेला.
प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.